2. मुंबई की एक 27 वर्षीय लड़की अपने दोस्तों के साथ घूमने के लिए कुंभ जलप्रपात आई थी। वह झरने के पास एक छोटे से शंकु पर फोटो लेने से अपने आप को रोक नहीं सकी। दुर्भाग्य से पहाड़ पर उसका पैर फिसल गई और सीधे 350 फीट गहरी खाई। उसके दोस्तों ने इसकी सूचना नजदीकी पुलिस स्टेशन में दी। मानगांव पुलिस स्टेशन के ड्यूटी पुलिस अधिकारी पीआई निवृत्ति और एपीआई नरेंद्र ने आसपास की सभी बचाव टीमों को घटना के बारे में सूचित किया। इसकी सूचना मिलते ही सह्याद्री वन्य जीव संरक्षण समिति रायगढ़ तुरंत घटना स्थल की ओर रवाना हुई और करीब 12:30 पर रेस्क्यू टीम मौके पर पहुंची और स्थिति का जायजा लेने के बाद रेस्क्यू ऑपरेशन शुरू किया। नीचे उतरते वक्त हमारे ऊपर बड़े बड़े पत्थर गिर रहे थे। महज 15 मिनट में टीम उस लड़की तक पहुंच गई। पहले तो लगा कि शायद वह जिंदा नहीं है, लेकिन पास जाकर उसकी सांसें जांची तो हमने कंफर्म किया कि वह जिंदा है। उसे वो धीमी आवाज में सांस दे रही थी। तुरंत घायल लड़की को एक स्ट्रेचर पर सुरक्षित किया गया। हाथ से उठाकर पास के रास्ते पर 120 मीटर की दूरी तक ले जाया गया, जिसके बाद उसे रस्सी की मदद से लगभग 200 से 250 फीट ऊपर चट्टान पर ले जाया गया। लड़की को नजदीकी अस्पताल में भर्ती कराया गया। दिनांक 16 जुलै रोजी मानगाव तालुक्यातील असलेल्या कुंभे वॉटरफॉल या ठिकाणी मुंबईहून फिरण्यासाठी आलेली एक 27 वर्षाची तरुणी सेल्फीच्या नादामध्ये जवळपास 350 फूट खोल दरीमध्ये पडली। घटनेची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणाचा सामाजिक संस्था घटनास्थळी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केला। यामध्ये साधारण 3 तास पूर्ण रेस्क्यू ऑपरेशनसाठी गेले। त्या मुलीला पहिला आपण स्ट्रेचरच्या सहाय्याने जवळपास 100 मीटर वरती आणलं। त्यानंतर स्ट्रेचरच्या सहाय्याने आणि सेफ्टी रोपच्या सहाय्याने तिला बाहेर काढण्यामध्ये आपल्याला यश आलं, पण दुर्दैवाने त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। कालची कुंभे येथील घटना अतिशय दुर्दैवी होती। आम्ही सगळ्यांनी त्या मुलीला दरीतून बाहेर काढण्याचे शक्य तितके सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु शेवटास त्या मुलीचे प्राण वाचू शकले नाही। कालच्या या घटनेवरून मला महाराष्ट्रातल्या तरुणांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे या सोशल मीडिया आणि रील्सच्या नादात आपण पावसाळी पर्यटनाच्या नावे जे काही जीव घेणे खेळ करत आहात, आपल्या जीवाशी आपण जे काही खेळ करत आहात, एकाने रील बनवली, ती त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली, तर ती रील पाहून आपण देखील त्यांनी जो काही जीव घेणा खेळ केलेला आहे, त्याच्या स्वतःच्या जीवाशी जो काही खेळ केलेला आहे, तसंच आपण आपल्या जीवाशी देखील खेळ करून तसाच व्हिडिओ तसेच फोटो काढायला आपण तिथपर्यंत पोहोचतोय। आपण काय करतोय हे आपल्या तरुणांना कळलं पाहिजे की आपण आपल्या जीवाशी खेळून इतका तो कुंभ्याचा जो परिसर आहे, ज्याला रिस्की पॉइंट असं नाव दिलेलं आहे, आपल्या जीवाशी खेळून पोरं तिथपर्यंत पोहोचत आहेत। तिथे जाऊन अगदी काहीही प्रकार चाललेले आहेत। मागे तर 15-16 जणांनी मिळून तिथे जाऊन वाढदिवसाचा केक कापला होता। तिथून थोडा जरी पाय सरकला तरी आता काल जशी घटना घडली तशीच घटना खाली 100-150 ते 300 फूट खोल दरी आहे, तिथून वाचणे अगदी अशक्य आहे। तर मुलांनी एकाचं पाहून दुसऱ्याचं पाहून तिसरं, सोशल मीडियावर सध्या दुसरं काहीच आलेलं नसून एकाने रील बनवले तर त्यांनी बनवलेली रील तशीच पोज, तसेच फोटो, तसेच व्हिडिओ आणि त्या रीलला तसेच गाणं, हे सगळं आपण करत आहोत। तर आपण आपल्या जीवाशी जो काही खेळ करत आहोत तो खेळ करू नये। तरुण वर्गांनी निसर्गात फिरायला यावं, निसर्गाचा आनंद घ्यावा, परंतु आपल्या जीवाशी असा खेळ करू नये। अशा प्रकारचे रील आणि फोटोच्या नादात आपल्या जीवाशी खेळ करू नये, हाच माझा महाराष्ट्रातील तरुणांना संदेश आहे। कृपया आता तरी आपण ह्यातून बरेचसे प्रकार घडत आहेत, बऱ्याच ठिकाणी मुलं वाहून जात आहेत, बऱ्याच ठिकाणी मुलं मुली दऱ्यामध्ये पडत आहेत, पाय घसरून पडत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्सिडेंट्स होत आहेत। तर तरुणांनी पर्यटन करत असताना कृपया आपली स्वतःची काळजी घ्यावी। आमच्यासाठी रेस्क्यू टीम्सची जी काही मुलं होती, आम्ही देखील आमचा जीव धोक्यात घालून तिथे बचाव कार्यासाठी पोहोचतोय आणि नेहमीच बरेचशा रेस्क्यू टीम्स पोहोचत असतात। त्यांचा देखील जीव धोक्यात घालून तिथपर्यंत पोहोचत असतात की एखाद्याला मदत गरजेची असेल तर त्याला तिथपर्यंत तात्काळ मदत पोहोचावी। परंतु येणाऱ्या पर्यटकांना आणि मुलांना हे समजायला पाहिजे की आपल्यामुळे आपण प्रशासनावर केवढा मोठा ताण आणत आहोत आणि आपल्यामुळे अशी काही घटना घडू नये
किंवा आपला स्वतःचा जीव धोक्यात येऊ नये अशा काही घटना आपण आपल्या मार्फत होऊ नये याची पूर्व काळजी घेऊनच आपण पर्यटन करावे. पर्यटकांना, तरुणांना, तरुणींना कळलं पाहिजे की निसर्गात येऊन कशा प्रकारचं पर्यटन करावं. तेथे येऊन हुल्लडबाजी, तेथे येऊन डीजे वाजवतायत, तेथे येऊन रिस्की पॉइंट्स, अशा जसं कुंभ्याचा पॉइंट आहे तशा रिस्की पॉइंटवर जाऊन जम्प्स मारतायत, गोलांट्या उड्या मारतायत, काहीही करतायत रील्सच्या नादासाठी, फोटोसाठी. सगळं का करतोय हे आपण? निसर्गामध्ये येताय तर निसर्ग पाहायला या, निसर्ग ऑब्झर्व्ह करायला या. निसर्गाशी खेळू नका किंवा निसर्गाची चेष्टा करू नका. माझी सर्व तरुण तरुणींना हीच विनंती आहे, निसर्गात या, निसर्गाचा आनंद घ्या, परंतु आपला जीव सांभाळून आणि निसर्गाशी कुठल्याही प्रकारचा खेळ न खेळून. आपल्याला एखाद्या गोष्टीची माहीत नसेल तर तिथल्या स्थानिक लोकांकडून माहिती करून घ्या. उगाच नुसत्या रील्स बघून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नका, किंवा उगाच कोणीतरी युट्यूबवर व्हिडिओ टाकला आहे की असा रस्ता आहे, इथे ते पोहोचायचं आहे, अशी रिस्की जागा आहे, ते बघून तुम्ही स्वतः तिथे जाण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या सगळ्यांसाठी हे घातक ठरेल. कृपया आपली सगळ्यांनी काळजी घ्यावी अशीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे.